हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग आहे. आज आमचा नेक्स्ट डेचा दिवस आहे हा. आणि व्ह्यू बघा किती छान आहे हॉटेलसमोरून. आणि इतकं सुंदर हॉटेल आहे आणि असं डोंगरात आहे आणि चढणीवर आहे, उंचावर असं खूप छान आहे हॉटेल पण. आणि इथे आमची जायची तयारी होती. आता आम्ही इथून कैची धामला निघालो होतो इथं मंदिराकडे. सकाळी 6:30 वाजले होते. 6 वाजता निघायचं होतं पण अर्धा तास लेट झाला, छोट्या मुली होत्यामुळं हळूहळू चाललेलं सगळं. आणि इथे आम्ही गाडी केलेली, म्हणजे काल आम्ही ज्या माणसाची गाडी केली होती ना फिरण्यासाठी त्याच माणसाची गाडी आहे. त्याचा भाऊ हा होता ना, त्यांनीच आम्हाला तिकडे कैची धामला नेणार होता पाया पडण्यासाठी. कारण की तिथं खूप गर्दी असते आणि खूप ट्रॉफिक होते ना, म्हणून आम्ही सकाळीच लवकरच निघालो होतो 10:30ला. कारण की हॉटेलपासून ते ना 1.5 ते 2 तास लागणार होते पोचण्यासाठी. ते आम्ही तिथे पोचलो होतो. आता आम्ही चाललोय कैची धामला मंदिरामध्ये. सकाळी 7 वाजलेले आहेत. इथले रस्त्यात ना सगळे आधी उतरंड आहेत. उतरताना म्हणजे चालताना सुद्धा असं धावायलाच लागतं, एवढं उतरंड आहेत. आणि आम्ही इथून शॉर्टकटनेच गेलो होतो कारण की रस्त्याने खूप लाँग होतं, मधूनच रस्ता होते आणि इथूनच सगळे जात होतं, म्हणून आम्ही इथूनच असं मधूनच जात होतो इथे शॉर्टकटने. आणि खाली असं मंदिर होतं, ते दिसतंय ना, ते मंदिर आहे. आणि खूप चढण आहे आणि उतरण आहे आणि इतकी गर्दी आहे. एवढी सकाळी आलो ना आम्ही 7 वाजता तरी फुल गर्दी होती. हे बघा, म्हणजे खूप गर्दी आहे इथे असं. आणि इथे आम्ही थांबलेलो, मी 5 मिनटं, मिस्टर येत होते पाठी थांबले त्यामुळे. आणि इथून मधूनच एक शॉर्टकट होता, म्हणजे जो आम्ही गाडीवाला आणले त्यांनी सांगितलं इथून मधून जा, पण त्यांनी लॉक लावून ठेवलेला. मग आम्ही सगळे माणसं येत होते आणि तिथूनच येत होतं असं. आणि खूप छान आहे इथे वातावरण पण इतकं सुंदर आणि एकदम थंड वातावरण आहे इथे. असं काय प्रसाद वगैरे नाही इथे ना, शाल नेतात आणि मिठाई असते, पेढे ते घेऊन जातात प्रसादी म्हणून. आणि शाल जो आपण नेतो ना आपण तिथे देवाला, ते देवाची ते आशीर्वाद करून टिक्का वगैरे लावून फुलं वगैरे देऊन मग ते रिटर्न घेतात. आणि मग आपले कोण घरी आजारी वगैरे माणूस असेल ना त्यांना द्यायची, ते अंगावरती बरी चांगले होतात, म्हणजे असं तिथं आहे. आणि सगळे लाईनच असं मधूनच जातात, असं मध्ये आधेमध्ये असे कोण शिरतच नाही तिथे पण. एकदम छान आहे, म्हणजे मला आवडलं तिकडचं मंदिराचं. धक्काबुक्की नाही, घाई काय नाही, सगळं आरामातच जातात तिकडे असे. आणि खूप छान होतं आमचं दर्शन पण, खूप आम्हाला छान भेटलं असं. म्हणजे आम्ही तिकडे फिरलो ना तर आम्हाला दर्शन पण खूप छान भेटलं. इथे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते कारण की आतमध्ये ना अलाउड नाही आहे, मोबाईल वगैरे बंद करतात. आणि ते हे दिसतंय ना ते मंदिर आहे तिथलं, ते कैची धामचं. तुम्हीसुद्धा आशीर्वाद घ्या. आम्ही पण, आम्हाला तर खूपच छान आशीर्वाद भेटले तिथे, एकदम आरामात हळूहळू सगळे, कुठे घाई नाही केली असं आम्ही पण. आणि आम्ही बाहेर आल्यानंतर आम्ही ते फोटो वगैरे काढले मस्त इथे. असं त्यांनी केलं आहे, म्हणजे आतमध्ये व्हिडिओ काढायला देत नाही, मग इथे सगळे लोक येऊन व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढतात असं मंदिराजवळ. छान वाटतं इथे काढायला असं. इथे आम्हाला प्रसाद दिलेले चणे म्हणून, ते आम्ही इथे चणे खात बसलो होतो थोडा वेळ. आणि घरच्या म्हणजे प्रसाद वगैरे घ्यायची होती, पेढे वगैरे, म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो, आराम केला आणि मग तिथून निघालो आम्ही. फुल ट्रॉफिक म्हणजे खालची साईड आहे ही खालची साईड आहे. कुठे वॉटरपार्क खाली आहे? नाही आहे. किती गाड्या आहेत बघा इथे. आणि आम्ही आता चाललोय दर्शन घेऊन गाडीत बसायला. जर तुम्ही कधी इकडे कैची धामला फिरायला आलात नैनितालला तर तुम्हाला कैची धामला जायचं असं तुम्ही सकाळीच जा, कारण की खूप गर्दी असते. इतकी आम्ही गेलो तेव्हा इतकी गर्दी नव्हती, पण आम्ही पाया पडून आल्यानंतर एवढी गर्दी झाली ना,
आम्ही जे गाडीत बसलो होतो ना तेव्हा आम्हाला ना बाहेर निघायलाच आम्हाला 1-1.5 तास लागला आणि मग अजून गाड्या येत होत्या आणि मग खूप ट्रॅफिक जात होते. आम्ही त्या म्हणजे जो ड्रायव्हर होता त्याला विचारलं, तो म्हणत होता कधी पण इकडे आलात ना कैचीधामला ते सकाळीच यायचं, कारण की पूर्ण अख्खा दिवस मंदिरात जातो, मग ट्रॅफिकमध्येच दिवस जातो सगळा बोलत होता. इथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय आणि हे बघा ढग आहे ना, हे ढग आहे पूर्ण वरती आलो, त्याचा नाश्ता केला. अजून वरती जायचं आहे, हा रस्त्याने तिकडे वरती मंदिरात. कोणतं मंदिर हो? मुक्तेश्वर मंदिर मध्ये जायचं. इथे बसलेत गाडीमध्ये. सगळे ढग आहेत. इथे आता मी दुसऱ्या मंदिरात जात होतो, मुक्तेश्वर मंदिर आहे तिकडे जात होतो, जिथे राक्षसाला मुक्ती मिळालेली ना, तो मंदिर आहे आणि खूप उंचावर आहे तो, एकदम टोकाला एकदम. तिकडे जात होतो आणि खूप घाट आहेत तिकडे, असे टर्न आहेत मोठे मोठे, पोटात असा घोळा येतो. माझ्या मोठ्या मुलीने तर उलट्या करून करून हैराण झालेली ती. आणि खूप म्हणजे असं मोठे मोठे टर्न आहेत तिकडे. आता मंदिराजवळ पोचलोय. बादल मस्त इकडे, मुक्तीधाम मंदिराच्या वरती चाललोय मी चला चला चला. खाली बघा किती छान आहे. चालवा तिला. चली चली चल शो. चला आता वरती मंदिरात चाललो आता आम्ही. खूप वरती आहे, इतका वरती चढण आहे अगदी. हा इथला लास्ट स्टॉप आहे आणि हा मंदिर एकदम उंच टोकावर आहे आणि त्याच्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आणि खूप दम लागतं आणि इतकी चढण आहे वरती जाण्यासाठी. मिस्टर तर खूप थकून गेले होते. आम्ही हळूहळू गेलो, स्टॉप घेत घेत गेलेलो असं वरती चढायत. आणि खालूनच प्रसाद वगैरे भेटते वरती नेण्यासाठी. इथे तर खूप दमलेलो आम्ही आणि सियाला पण हळूहळू आम्ही वरती नेत होतो असं. आणि पूर्ण धुक्का आहे इथे साईडून आणि अशी मोठमोठी झाडं आणि एकदम क्लायमेट तर खूप छान आहे इथलं, एकदम थंड वातावरण. तुम्हाला अजिबात गरमी नाही होणार, फुल AC सारखं वाटतं असं बाहेर. आणि तुम्ही बघा इथे किती गर्दी आहे. आम्ही इथं नुसतं पोचलो होतो तर एवढी गर्दी होती आणि आम्ही जसं वर जात होतो तर पाठी इतकी गर्दी होती ना, खूपच गर्दी असते प्रचंड प्रमाणात. आणि इकडे आल्यावर ना सगळी लोक येतात फिरायला आणि सकाळी लवकरच येतात. तरी पण आम्ही सकाळी निघाल्यानंतर आम्ही तो कैचीधाम केलं, डायरेक्ट आम्ही इथेच आलो होतो. आणि इथे बघा जे दाखवले ना हे मंदिर आहे, इथे ना मध्ये ना पैसे ठेवलेले होते आतमध्ये, असे खूप पैसे होते आतमध्ये, चिल्लर नोटा वगैरे असे सगळे ठेवले होते. आणि मी इथे फोटो काढत होते असं. हे बघा ह्याच्या आतमध्ये जे दिसते ना गॅप वगैरे, त्याच्यातनं पैसे ठेवले होते. असं वाटतं ते आतूनच पैसे येतात की काय. आणि इथे पण असं व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं, म्हणजे असं मी फक्त बाहेरचं वगैरेच घेतलं. हे मंदिर आहे तिथलं मुक्तेश्वराचं. झाडं किती आहेत मग. शांतता, एकदम शांतता.
केवढे किती झाड आहेत, एकदम शांतता आहे, भारी वाटते. मजा येते चालायला डोंगरातून. पहाडो में घुमे यायचं चालत चालत, ये नाही तर माझ्यासारखी ठोकशील. चला ते नाही, ते ना हा पाना ना पिलू हातावर उठवायचं असतं, ते त्याच्या पाठचं असतं ना. हे ना हे ना ते हातावर उठतं, ते हातावर उठतं ते, छान हातावर उठतं ते. हो बघा ते काढून छापतं ते अंग हातावर. चला या इथून हळू या. नाही मी हळूहळूच चालले. बाबा घाबरले, मला ठेस लागली, माझा पाय पुढे गेला, खाली गेली असती. आजा तसं नाही होत. कितना सुंदर, इतके भारी वाटतंय ना इथे. 2 दिवस आमचे असे एकदम मस्त गेले पहाडो में. हा नाही घसरला, आता बरोबर चालते. अरे ते झाडाचे ना हे आहेत ना असे वरती आले, त्यामुळे तसं होते. हा इथला शेवटचा पॉइंट आहे. इथे रील्स बनवतात, म्हणजे असं ड्रोननी ना व्हिडिओ बनवतात, इथे बनवून देतात. तिकडे जे दगडे दिसतात ना त्या साईडला. आणि इथे छोटे मोठे हॉटेल्ससुद्धा आहेत, फ्रूटचे पण हॉटेल आहेत. सुंदर जागा आहे इथे आणि एकदम डोंगरात आहे आणि थंड वातावरण येतं आहे. बघा इथं जी दगडं आहेत ना तिथे असं बसून ना ड्रोननी असे व्हिडिओ बनवतात. आमचीसुद्धा मी थोडंसं तुम्हाला क्लिप लावतो, अशी व्हिडिओ बनवतात तिथे ड्रोननी. इथे प्राईज आहे, जर पूर्ण फॅमिली घेतलीत ना तर 500 रुपये घेतात आणि सिंगल करायचे असेल तर 300 रुपये घेतात. असं करून देतात मोबाईलमध्ये, नंतर ते आपल्या मोबाईलमध्ये टाकून देतात सगळं असं. आणि खूप भारी वाटत होतं असे करण्यासाठी, मजा आली खूप, एन्जॉय पण खूप केला आम्ही ते. इथे आता ना आम्ही मंदिरातून दर्शन वगैरे करून आलो होतो. इथे जवळजवळ आम्ही 1:30 वाजता आम्ही गाडीत बसलो होतो इथे आणि फुल जाम लागलेला, असं नुसता गाड्या म्हणजे हालतच नव्हत्या गाड्या इथे. त्या बाईकमध्ये पण मध्ये मध्ये बाईक शिरत होत्या, मध्येच मोठ्या गाड्या, इतका जाम असा कंटाळा आलेला ना. नंतर जवळजवळ आम्ही ना जाममध्ये आम्ही ना 3-3.5 तास आम्ही तिथेच होतो. असं माणसं काढत पण होते, मधनंच बाईक पण जात होत्या आणि खूप, आणि पाऊस पण मध्ये मध्ये येत होता. असं वातावरण तर खूप छान होतं आणि खूप म्हणजे दुपार झाली होती, कारण की आम्हाला ना जिथे आम्ही गाडी लावली ना तिथे आम्हाला 2:30 वाजेपर्यंत जायचं होतं दर्शन घेऊन खाली. पण आम्हाला ट्रॉफिकमध्येच आम्हाला 3:30 वाजले तिथे, म्हणजे खाली जायला इतका आम्हाला उशीर होणार होता ना खूपच. आणि ज्या पार्किंगला ज्या माणसांनी गाड्या लावल्या होत्या ना तिथून 20-20, 30-30 किलोमीटरला माणसं ना वरती चालत जात होते गाडीच्या इथून. म्हणजे पार्किंगला गाडी लावल्यानंतर तिथून वरती चालत होती. पण तिथून काही थोड्या वरती गेल्यावर स्कूटी पण होते, प्रत्येक माणसाचे 100-100 रुपये घेऊन असे मंदिराची तिकडे सोडत होते. पण जाम खूप होता. जर तुम्ही कधी तिकडे फिरायला गेलात कैचीधामला किंवा मुक्तीधामला, तिथे तुम्ही एक अख्खा दिवस लागेल. तुम्ही जर सकाळी लवकर गेलात ना तुम्हाला व्यवस्थित दर्शन होईल आणि तुम्हाला ट्रॉफिकसुद्धा भेटणार नाही. पण जर तुम्ही 12च्या नंतर किंवा 1च्या नंतर गेलात ना तर तुम्हाला पूर्ण रात्र 12-1 वाजतो ट्रॉफिक तिथून निघण्यासाठी. एवढं ट्रॉफिक लागतो तिथे एकदम. आम्हाला तर नुसता कंटाळा आलेला आणि भूक पण लागलेली, कारण की आम्ही सकाळी निघालो होतो, मध्येच आम्ही नाश्ता केलेला, त्यानंतर आम्ही काही खाल्लं पण नव्हतं. त्यामुळं ना आणि ट्रॉफिक तर नुसती ट्रॉफिकच लागू होती खाली जाण्यासाठी. आणि धुकं बघा ना काय छान पडलेलं आणि वातावरण एवढं भारी वाटत होतं ना, असं वाटत होतं की स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. एकदम असं दुधासारखं बाहेर, आणि ते ढग ना असं आपल्या गालाला येऊन असं थंड थंड हवा लागत होती अशी एकदम. आणि एकदम म्हणजे एकदम भारी वाटत होतं. एन्जॉय तर इतका छान झालेला. आणि रस्ता पण असा वळणावर आहे ना की समोरची गाडी पण दिसत नव्हती, एवढं धुकं पडलं होतं. पण ज्या माणसाला आम्ही आणलेली ना त्याला तिकडचे सगळे रस्ते माहिती आहेत, कुठून टर्न मारायचं आहे, कुठून काय करायचं आहे.
तो इझी प्रमाणात गाडी चालवत होता, पण आमचा जीव असा मुठीत घेऊन आम्ही आज थांबले. मी त्याला सारखी म्हणत होतो की हळू गाडी चालव, हळू गाडी चालव, नाहीतर तिथे जाईल. कारण की ना दरी आलेली पण दिसत नव्हती ती, इतका तो फास्ट गाडी चालवत होता. आणि जाम लागलाय, कंटाळा आलाय. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि पूर्ण ब्लॉग बघत जा. बाय.